नमस्कार, मी पूजा पाटील. फूडी पूजामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण सायंकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा नाश्ता बनवणार आहे. चला मग सुरुवात करूया. आज मी पिझ्झा बनवणार आहे. त्यासाठी मी हा रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे. त्यानंतर कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, शिमला मिरची हे सर्व मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि कॉर्न मी उकडून घेतलेला आहे. त्यानंतर पिझ्झा सॉस, मेयोनीज, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो हे साहित्य वापरून आपण घरगुती पद्धतीने पिझ्झा बनवणार आहोत. सर्वप्रथम मी इथे आता बेस घेतलेला आहे पिझ्झाचा. त्याच्यावरती मेयोनीज लावते. मेयोनीज हे आता मी सर्वीकडे पसरून घेते. त्यानंतर पिझ्झा सॉस तोही असा पसरवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, त्यानंतर कॉर्न, ह्याच्यावरती रेड चिली फ्लेक्स टाकते आणि ऑरेगॅनो. आता त्यानंतर आपण हे चीज त्याच्यावर खिसून टाकणार आहोत. पण हा पिझ्झा तव्यावरती बनवणार आहोत. हा पिझ्झा आता तयार आहे. आता अशा प्रकारे अजून एक पिझ्झा आपण बनवणार आहोत. चला मग दुसराही पिझ्झा बनवून घेऊया. पिझ्झा बेस घेतलाय. आता त्यावरती मी हे मेयोनीज लावते. त्याच्यानंतर पिझ्झा सॉस, आता त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, आता ह्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो ते टाकून झाल्यावर आता आपण त्याच्यावरती चीज टाकणार आहोत. अशा प्रकारे हे आता चीज टाकलेलं आहे. आता हे आपण तव्यावरती बेक करून घेणार आहोत. आता तवा गरम झालेला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल, थोडं पाणी टाकून आता त्यावरती मी हा पिझ्झा ठेवलेला आहे. मी पूर्ण बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट थांबायचं. त्याला शिजू द्यायचं जरा. तयार आहे गरमागरम पिझ्झा. आता त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो हे टाकून आता आपण हा पिझ्झा कट करून घेणार आहोत. पिझ्झा गरम गरमच खायला चांगला लागतो. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आवडल्यास नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.